गुजरातला जाणारा 40 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त. धुळे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणून पुढे गुजरात राज्याकडे अवैधरित्या नेला जाणारा विदेशी दारूचा मोठा साठा धुळे स्थानिक गुन्हे शाखेने एलसीबी पकडला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 40,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जळगावकडून धुळ्यामार्गे गुजरात राज्यात एका कंटेनरमधून विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धुळे शहरातील नवीन सिव्हिल हॉस्पिटल समोर धुळे जळगाव बायपास हायवेवर सापळा रचला. संशयास्पद टाटा कंपनीचा कंटेनर क्रमांक RJ52 GA 3630 हा तिथे आला असता पोलिसांनी तो अडवला. यावेळी कंटेनर चालक अजय राजाराम वानखेडे वय 52 वर्ष राहणार इंदोर मध्य प्रदेश याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली व कंटेनरमध्ये स्पेअर पार्ट्स असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी संशय बळावल्याने पंचासमक्ष कंटेनरची तपासणी केली. त्यावेळी आतमध्ये किंगफिशर एक्स्ट्रा स्ट्रॉंग प्रीमियर बिअरचे तब्बल 400 बॉक्स आढळून आले. या दारूची विक्री फक्त मध्य प्रदेश राज्यापुरती मर्यादित असताना तिची अवैध वाहतूक केली जात होती. या कारवाईत पोलिसांनी 15,36,000 रुपये किमतीचे बिअरचे बॉक्स, 25 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा कंटेनर आणि 3,000 रुपयांचा मोबाईल असा एकूण 40,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे. जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा यांना गोपनीय माहिती मिळाली होती की जळगावकडून धुळे मार्गे गुजरात या राज्यामध्ये बिअरचं कंटेनरची वाहतूक होणार आहे. तर त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे PSI श्री मुंडे साहेब व त्यांच्यासोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने आज पहाटे सकाळी 2:30 वाजताच्या सुमारास संशयास्पद असलेला कंटेनर हा सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूने जात असताना मिळून आला. तर त्या ठिकाणी त्याची शहानिशा केली असता त्या कंटेनरमध्ये जवळपास 400 किंगफिशर बिअरच्या बॉक्स टीन मिळून आलेले आहे आणि त्याची खात्री केली असता त्याच्याकडे कोणत्याही पावत्या वगैरे त्याचं कोणतंही परवानगी त्या चालकाकडे नव्हती. सदर चालकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. सदर कंटेनरच्या चालकाचं नाव अजय राजाराम वानखेडे असे आहे. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू आहे.